ठाणे लोकराज्य समितीच्या वतीने ठाणे शहर वाचवा या आशयाचं चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं। या चर्चासत्राचे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून माजी न्यायाधीश तसेच माजी अध्यक्ष मानव अधिकार आयोग महाराष्ट्र राज्य माननीय CL धूल उपस्थित होते। यावेळी भ्रष्ट व्यवस्थेमुळे पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम आणि मूल निवासी नागरिकांची फसवणूक या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली। या चर्चासत्रात मुंबई उच्च न्यायालयाचे वकील शरदचंद्र जाधव, किशोर दिवेकर आणि ग्राम सुधार समितीचे अध्यक्ष श्री DJ बक्षी देखील प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते। माझ्यासोबत आता आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे वकील माननीय श्री किशोर दिवेकर सर। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांनी या सभेमध्ये नागरिकांसाठी, ठाण्यातल्या जनतेसाठी काय त्यांनी आव्हान दिले, त्यांनी नागरिकांचे प्रश्नही ऐकले, यावर त्यांच्या काय प्रतिक्रियात आपण ते ऐकून घेऊयात। खूप खूप धन्यवाद। आपण हा विषय आज जो ठाणेकरांचा जो जिव्हाळ्याचा विषय आहे तो आज आपण इथं हाताळण्यासाठी आलेला, त्याबद्दल आपलं मीडिया म्हणून आपलं खूप खूप अभिनंदन आणि आभार। आजचा जो महत्त्वाचा जो विषय ठाणेकरांचा म्हणजे या ठाणे शहराच्या विकासामध्ये आज ठाणेकरांची दशा आणि दिशा काय आहे आणि या विकासाची खरी दिशा काय, तर याचं उत्तर असं असेल की लोकशाही देशामध्ये लोक ही राष्ट्राची संपत्ती असते, पण विकासामध्ये लोकांचा किती विचार केला जातो, लोकांच्या आरोग्य निवारा संदर्भात विचार केला जातोय की नाही जातोय। आज ज्या पद्धतीने या विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, आपल्या ठाणे शहरामध्ये पाण्याची समस्या आहे, आपल्या ठाणे शहरामध्ये ज्या पद्धतीने घनकचरा व्यवस्थापन नाही आहे, पार्किंग नाही आहे, ट्रॅफिक एवढ्या पद्धतीने चाललेले, आणि हा सगळा जो मूळ प्रॉब्लेम आहे या विकासाच्या नावाखाली ज्या पद्धतीने लोकसंख्या वाढवण्याचं जे काम चाललेलं आहे, आणि ही लोकसंख्या वाढत आहे शहरीकरणासोबतच, परंतु या विकासामध्ये खरा जो विकास आहे, जो डेव्हलपमेंट आहे, ती या नागरिकांची होते की कोणत्या डेव्हलपर आणि विकास आणि ठेकेदारांची होते, हा सुद्धा एक प्रश्न ठाणेकर शहर नागरिकांना पडतोय। आणि याच विकासाच्या माध्यमातून ह्या ठाणेकरांना प्रथम मालकी कशी मिळावी आणि मालकी मिळाल्यानंतर आम्ही या विकासाच्या शेअर होल्डर्स म्हणून आम्ही अग्रगण्य राहू, यासाठी आज ही ठाणे शहराची आज इथं बैठक उपस्थित होती आणि त्याबद्दल आज इथं मार्गदर्शन झालं, ज्यासाठी आदरणीय जे स्थूल साहेब आहेत, माजी न्यायाधीश आणि अध्यक्षसुद्धा मानवाधिकार आयोगाचे महाराष्ट्र राज्याचे, ते सुद्धा आज इथं आवर्जून उपस्थित झाले। त्या संदर्भात आजचं मार्गदर्शन शिबिर होतं। धन्यवाद सर। काही नागरिकांनी इथे प्रश्न उपस्थित केले, SRA प्रकल्प असो किंवा क्लस्टरचा विषय असो, त्यांनी तुमच्या पुढे प्रश्न मांडले, तर याविषयी तुम्ही नागरिकांना काय सांगाल? SRA आणि क्लस्टर संदर्भात आणि त्यांच्या डीम कन्व्हेन्स संदर्भात मी या संदर्भात हे मांडेल की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सर्वप्रथम मालक बना, कारण की जोपर्यंत आपण मालक बनत नाही, जोपर्यंत मालक नाही बनणार, तोपर्यंत आपण ह्या विकासाचे शेअर होल्डर भागीदार नाही होणार, आणि भागीदार बनण्यासाठी मालकी पाहिजे, आणि ही मालकी निर्माण करण्यासाठी मग ती SRAच्या संदर्भात असू, सरकारी जमिनीच्या संदर्भात असू, सरकारी जमिनी पण आज शासनाचे कित्येक धोरणं आहेत, त्या धोरणाच्या माध्यमाने कब्जा हक्काची रक्कम दंड आकारणी करून त्या नियमानुकूल केल्या जातात, असे कित्येक धोरणं आहेत, हायकोर्टाचे निकालसुद्धा आहेत, परंतु त्या लोकांनी त्या पद्धतीने मागणी करायला पाहिजे, निवेदन पिटिशन दाखल करायला पाहिजे। तसंच क्लस्टरच्या माध्यमाने मला जर असा आज गांभीर्याने मांडावंसं वाटतंय की क्लस्टरमध्ये झोपडपट्ट्यांपेक्षा मला असं म्हणणं आहे की याचा खरा जास्त बळी हा सोसायटी आणि सोसायटीच्या इमारती केल्या जातात की काय, ज्यामध्ये अनधिकृत, अधिकृत आणि मोडकळीस आणि जुन्या इमारती आहेत, ज्या अधिकृत पण असू शकतात, अशांना सुद्धा समाविष्ट करतात की काय, हा महत्त्वाचा प्रश्न आहे की, आणि त्यामुळे त्यांना सर्वप्रथम त्यांची मालकी डीम कन्व्हेन्सच्या माध्यमाने केली पाहिजे, आणि त्यानंतरच मग ते ठरवतील की आम्हाला भविष्यातला निर्माण होणाऱ्या योजनेमध्ये सहभाग घ्यायचा की नाही घ्यायचा। यासाठीच आज त्यांचं मार्गदर्शन होतं, आणि त्यांना मला वाटतं बऱ्यापैकी त्यांचं समाधान झालेलं असेल, आणि यासाठी कायदेशीर पाठपुरावा करून टीम कन्व्हेन्स बनून मालक बनणं, मग त्या सरकारी जमिनी असतील, ओनरशिप लँड असतील, त्या सोसायटीच्या नावे करून घेण्यासाठी संबंधित नागरिकांनी, रहिवाशांनी कायदेशीर पद्धतीने प्रयत्न करायला पाहिजे। ठाणे लोकराज्य समितीच्या वतीने आज ठाण्यामध्ये ठाणे वाचवा असं अभियान आयोजित करण्यात आलं होतं, आणि ज्यासाठी प्रमुख मार्गदर्शन, प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित होते आपले माजी न्यायाधीश, त्याचबरोबर आपले मानवाधिकार आयोगाचे माजी अध्यक्ष
CL थूल सर. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे कार्यक्रमात. सर काय सांगाल, आता सध्या ठाण्यामध्ये अतिक्रमण होतं आणि त्यामुळे कुठेतरी पर्यावरणाचा त्रास होतोय, कुठेतरी मूळ निवाशांना या गोष्टीचा त्रास होतोय, तर याकडे तुम्ही काय सांगाल याबद्दल? पहिल्यांदा महत्त्वाचं हे आहे की जे संविधान आपला हक्क मिळालेले आहेत, तुम्ही मालक आहात, ह्या देशाचे मालक आहात, त्या मालक आहात याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. आणि ज्या ज्या गोष्टी अतिक्रमण होत असतील, बाहेरच्या प्रांतातून आले असतील, त्यांना राहण्याचा अधिकार, पण ते आपलं अतिक्रमण करत असतील तर त्या अतिक्रमणाचा आपण विरोध केला पाहिजे. आणि आम्ही मालक आहोत, सोसायटीचे असो, डेव्हलपर जर विरोध करत असतील त्याचा देखील आपण विरोध केला पाहिजे. आणि प्रत्येक सोसायटीवाल्यांनी आपलं मालकी हक्क कन्व्हेन्स डीड करून घेतलं पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला काही हे होणार नाही. आणि दुसरं असं आहे की कन्व्हेन्स डीड जे आहे, कन्व्हेन्स डीड करताना, ॲग्रीमेंट करताना प्रत्येकाने एक एक गोष्ट अगदी बारकाईने पाहून घ्यायचे की त्याच्यात कुठं आपल्या हक्काचं उल्लंघन तर होत नाही ना. आता विशेषतः डेव्हलपर लोक तुम्हाला तुमच्या सोसायटी डेव्हलपमेंट करण्याकरता घेतात आणि तुम्हाला म्हणतात की 2 वर्षात आम्ही तुमचं करून देऊ, पण 2 वर्षात होत नाही. तर हे 2 वर्षात जर झालं नसेल तर एखादा वर्ष त्यांना आणखी देऊन, जर झालं नाही तर त्यांचं आपण ॲग्रीमेंट कॅन्सल करू शकतो का, ह्या ॲग्रीमेंटमध्ये आपण त्याची नोंद करायला पाहिजे. भाडे जे आहेत 2 वर्षात 3 वर्षात तुम्हाला भाडं दिलं, पण त्याच्यानंतर जर ते याचं हे करत नसतील काम होते तर पुढे जोपर्यंत डेव्हलपमेंट होत नाही तोपर्यंत त्याचं भाडं त्यांना दिलं पाहिजे. ॲग्रीमेंटमध्ये जर नमूद कराल तरच तुम्ही कोर्टात जाऊन त्याचा कडून आपला न्याय मिळू शकाल. पण जर तुम्ही ॲग्रीमेंट वगैरे करताना अगदी बाकी लोक म्हणतात म्हणून म्हणजे कोणत्याही प्रकारे पूर्णपणे जाणीव करून न घेता जर कराल तर त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकते. आणि लोकांमध्ये जोपर्यंत आमचे हक्क आम्ही संघटितपणे प्राप्त करून घेतो आणि घेतले पाहिजे याची जाणीव होणार नाही, संघटित होणार नाही, तोपर्यंत आपले प्रश्न सुटणार नाही. तर भूमिपुत्र जे आहेत त्यांना कुठल्या तरी भ्रष्ट व्यवस्थेमुळे हा त्रास सहन करावा लागतो असं वाटतं का? आणि यामागे कुठंतरी परप्रांतीयांचं येणं या ठिकाणी हे सुद्धा काय, प्रत्येक विभागामध्ये जे काही अतिक्रमण होते किंवा त्यांच्यावर त्या भूमिपुत्रांचा जो एक प्रकार त्यांच्या अन्याय होतो त्याचं कारण काय की आम्ही संघटित नाही. संघटनेशिवाय किंवा संघटित असल्याशिवाय तुमच्यावर कोणीही सहजपणे अधिकार गाजवू शकतो. संघटित झाल्यानंतर एक एक काठी तोडून आपल्याला करता येतं, पण मोळी असेल ते मोळी तोडणं शक्य राहत नाही. कुठलीही जर आपली मोळी जर असेल लाकडाची तर ते तोडता येईल का? पण एक एक काठी गेली तुटते. म्हणून ते पहिल्यांदा तुमच्यामध्ये दुरावा निर्माण करतात, दुही निर्माण करतात आणि तुमचे हक्क खात नाही. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच देशांमध्ये विकास हा होत असतो, मात्र त्या विकास होताना कुठेही पर्यावरणाला धक्का न लागता तो विकास होतो. आपल्याकडे कुठली व्यवस्था जी आहे ती कमी पडते असं वाटतं. देखील अगदी मूलभूत आहे की पर्यावरण आणि जंगले हे आपण प्रोटेक्ट केले पाहिजे, परंतु परिस्थिती फार वेगळी आहे. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो कारण की आम्ही एकतर सत्ताधाऱ्याच्या किंवा इतर प्रभावाखाली येऊन आपण त्या पर्यावरणाकडे दुर्लक्ष करतो आणि आज किती जंगल कटाई होत आहे, काय होत आहे आपण पाहतोच आहे. चला सर, आता शेवटचा प्रश्न आहे. आज खरं तर थिमक्का ज्या आहेत त्या ज्यांना आपण वृक्ष माता असं म्हणतो, त्यांचं नेमकं आज तुम्ही या पर्यावरणाच्या विषयावर काहीतरी बोलता म्हटलं, पण त्यांच्याबद्दल तुम्ही आज आपण पाहतो पूर्ण म्हणजे वर्षभर पाऊस चालत आहे. वर्षभर आता इम्बॅलन्स जे झालेलं आहे, पर्यावरण तुमचं बिघडल्यामुळे, वातावरणामध्ये असंतुलन आल्यामुळे आपण पाहतो की अगदी उन्हाळ्यामध्ये देखील आपल्याला गाठ आहे तर पाऊस येतो आणि अगदी पावसाळ्यामध्ये देखील आपण पाहतो ऊन निघतो. हे इम्बॅलन्स झालेलं आहे. म्हणून पर्यावरणाचं अत्यंत सुरक्षा करणं गरजेचं आहे. धन्यवाद सर. तर बघितलं आपण की कशा प्रकारे या ठिकाणी मानव अधिकारांबद्दलची जे मार्गदर्शन जे आहे ते थूल साहेबांनी केलं आणि त्याचबरोबर इथे येणाऱ्या भूमिपुत्रांनी कसं आपल्या जमिनीचं रक्षण केलं पाहिजे याबद्दलची ही माहिती या ठिकाणी थूल साहेबांनी दिली आहे. आणि अशाच मार्गदर्शनाखाली अनेक वकील देखील या ठिकाणी उपस्थित होते, त्यांनी देखील उत्तम पद्धतीने मार्गदर्शन केलं आहे. चर्चा या ठिकाणी झालेली आहे आणि अशा प्रकारे योग्य पद्धतीने हा कार्यक्रम जो आहे तो पार पडला आहे. कॅमेरामॅन गायकवाडसह मी प्रतीक्षा, आवाज इंडिया मराठी.